हाय एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं परत एकदा DPT मेडिकल कन्सल्टन्सीमध्ये। आणि ज्या प्रकारे तुम्ही थंबनेलवर रीड केलं की महाराष्ट्र स्टेट कोट्यामधून जी काय 85% सीटसाठी काउन्सिलिंग होते ती काउन्सिलिंग आपली लवकरच सुरू होणार आहे। त्याचबरोबर जे काय आपलं सेंट्रल काउन्सिलिंग आहे MCC मेडिकल काउन्सिलिंग कमिटी, तर ह्यांनी 2026च्या काउन्सिलिंगबद्दल 30/7/2026ला एक नोटीस अपडेट केलेली आहे। काल ही नोटीस त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर अपडेट केलेली होती आणि हीच नोटीस 2 ते 3 दिवस अगोदर जे काय आपलं नॅशनल मेडिकल कमिशन आहे त्यांनी पण अपडेट केलेलं होतं। तर आता ही नोटीस नेमकी कशाबद्दल आहे याची आपण चर्चा करणार आहोत आणि ही नोटीस आली म्हणजे आपली काउन्सिलिंग सुरू होते हे कशावरून ठरतं याच्याबद्दल पण आपण चर्चा करणार आहोत। सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट लक्षात घ्या, जसं की आपण दरवर्षी बघतो सगळ्यात अगोदर आपल्याला CW नावाचा जो डॉक्युमेंट असतो ना, दिल्ली 85% स्टेट कोटा काउन्सिलिंगसाठी समजा, तर ह्या डॉक्युमेंटसाठी अपडेट येते। हा डॉक्युमेंटचा अपडेट आला की तिथून पुढे 4 ते 5 दिवसामध्ये आपल्याकडे जो काय फिजिकल हँडिकॅपचा डॉक्युमेंट आहे त्याबद्दल अपडेट येते। तर सध्या फिजिकल हँडिकॅपचं कोणत्या प्रकारे पोर्टल ओपन नाही आहे। या नोटीसमध्ये त्यांनी फक्त जे काय गाईडलाईन्स वगैरे आहेत किंवा तुम्हाला जे काय सेंटरवर जाऊन डॉक्युमेंट बनवणं आहे फिजिकल हँडिकॅपचा, त्याच्यासाठी तुमच्याकडे कोणकोणते डॉक्युमेंट रेडी असायला हवेत याच्याबद्दल अपडेट केलेलं आहे। त्याच्यामुळे तुम्ही ही नोटीस वाचू शकतात। आता इथून पुढे काय होणार आहे, 2 ते 3 दिवसामध्ये किंवा 5 दिवसामध्ये तुम्हाला ऑफिशियली फिजिकल हँडिकॅपचे जे सेंटर आहेत ना, तर तिथं जाऊन जे काय ह्यांनी नावं दिली आहे PDF मध्ये सेंटरचे, तर त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन तुम्ही तुमचं डॉक्युमेंट एक वेळेस व्हेरीफाय करू शकतात। फिजिकली तुम्हाला त्या ठिकाणी जाणं पडतं। तर त्याची डेट येणाऱ्या काही दिवसामध्ये MCC मेडिकल काउन्सिलिंग कमिटी अपडेट करेल आणि ती नोटीस आली की तिथून पुढे एक 5 ते 6 दिवसामध्ये तुम्हाला स्टेट वाईज कॅप राऊंड 1 कधी कंप्लीट करणं आहे, समजा कॅप राऊंड 2 कंप्लीट करणं आहे, तर याची एक सविस्तर नोटीस दिली जाते। मग त्या नोटीसमध्ये जो काय डेट दिलेला असतो की कॅप राऊंड 1 स्टेट कोट्यामधून या तारखेमध्ये कंप्लीट करा, कॅप राऊंड 2 या तारखेमध्ये कंप्लीट करा किंवा कॅप राऊंड 3 तुमचा या डेटच्या अगोदर कंप्लीट झाला पाहिजे। तर त्याचा पूर्ण शेड्यूल आपल्याला दिला जाणार आहे। त्याचबरोबर मेडिकल काउन्सिलिंग कमिटी ऑल इंडिया कोटा 15% सीटसाठी त्यांचे ॲप्लिकेशन फॉर्म पण ओपन करणार आहे आणि ज्यावेळेस त्यांचे ॲप्लिकेशन फॉर्म ओपन होतील तिथून पुढं फक्त 3 ते 5 दिवसामध्ये जे आहे ते आपल्या स्टेट काउन्सिलिंगचे ॲप्लिकेशन फॉर्म ओपन होतील आणि 85% स्टेट कोट्याची चॉईस फिलिंग या ठिकाणी चालू होणार आहे। म्हणजे ओव्हरऑल जर तुम्ही महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंगचा विचार करताय तर तुम्हाला आता मॅक्झिमम 10 ते 12 दिवसामध्ये जे आहे ते महाराष्ट्र स्टेट 85% स्टेट कोट्याची काउन्सिलिंग सुरू होताना दिसून येणार आहे। यामुळे तुम्हाला काय करणं आहे, तुमच्या कॅटेगरीनुसार जे काय डॉक्युमेंट रिक्वायर्ड आहेत ते सगळे डॉक्युमेंट तयार ठेवणं आहे। त्याचबरोबर जर तुम्ही ऑल इंडिया कोट्यामधून काउन्सिलिंग करायचा विचार करता MBBS BDS साठी, तर तुम्हाला तिथं जे काय डिपॉझिट देणं आहे, नॉर्मल फीस देणं आहे, त्याच्या अमाऊंटचा पण बंदोबस्त करणं आहे। त्याचबरोबर बरेच मुलं डीम कॉलेजमध्ये ॲडमिशन करायचा विचार करतात, तर जे काय डीम कॉलेजचं डिपॉझिट असतं तुम्हाला काउन्सिलिंगचं त्याचा पण बंदोबस्त करणं आहे। जर तुम्हाला सेंट्रल काउन्सिलिंगमध्ये ॲडमिशन करणं आहे तर तुम्हाला सेंट्रलचे डॉक्युमेंट तयार ठेवणं आहे। जर तुम्ही महाराष्ट्र स्टेटमध्ये स्टेट कोटा प्लस जो काय आपला ऑल इंडिया कोटा असतो 15% खास करून BMS BHMS कोर्ससाठी इथून जर काउन्सिलिंग करायचा विचार करतात तर या ठिकाणी जे काय डिपॉझिट घेतलं तर तुमच्याकडून 50,000 रुपये त्याचा पण तुम्हाला बंदोबस्त करणं आहे। त्याचबरोबर जो काय तुम्हाला सेंट्रलचा डॉक्युमेंट त्या ठिकाणी अपडेट करणं आहे तो पण डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। आणि तुम्ही ऑल इंडिया कोटा काउन्सिलिंग करतात तर जे काय तुमचे ॲफिडेविट असणार आहेत ते तुम्हाला एक तर हिंदी लँग्वेजमध्ये किंवा इंग्लिश लँग्वेजमध्ये बनवणं खूप जास्त गरजेचं आहे। तर ही ओरली सगळी प्रिपरेशन तुम्हाला येणाऱ्या 5 ते 6 दिवसामध्ये तुम्हाला तुमच्याकडे कंप्लीट ठेवणं आहे, जेणेकरून की नोटीस 10 दिवसानंतर आली किंवा 8 दिवसानंतर जरी आली आणि ॲप्लिकेशन फॉर्म ओपन झाले सेंट्रल काउन्सिलिंगचे स्टेट काउन्सिलिंगचे, तर तो ॲप्लिकेशन फॉर्म फिल करण्यासाठी तुमच्याकडे पुरेसा टाईम असायला हवा। कारण ज्यावेळेस नोटीस येणार आहे तिथून पुढे जर तुम्ही ॲफिडेविट बनवणार आहे, डॉक्युमेंट बनवणार आहे, तर त्या ठिकाणी तुमची खूप जास्त धावपळ होऊ शकते, ही गोष्ट लक्षात ठेवा। पण जर तुम्ही सगळे डॉक्युमेंट बाकी सगळ्या गोष्टी आधीच प्रिपेअर करून ठेवल्या, मग त्यावेळेस नोटीस येईल त्यावेळेस तुम्हाला फक्त ॲप्लिकेशन फॉर्म भरणं असतं, तर त्यावेळेस तुमची जास्त धावपळ होणार नाही आहे। आणि यावर्षी काउन्सिलिंगला लेट होतोय, त्याच्यामुळं विद्यार्थ्यांनी मॅक्झिमम गोष्टी लक्षात ठेवणं आहे की काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये चुका करणं नाही आहे। कारण जर काउन्सिलिंग लेट होत असेल तर गव्हर्नमेंट जे काय तुम्हाला एक्सटेंड करून डेट देत होता ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी किंवा डॉक्युमेंट वगैरे अपडेट करण्यासाठी किंवा ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये चूक झाली एडिट करण्यासाठी, तर अशा गोष्टीला जो टाईम दिला जात होता तो टाईम गव्हर्नमेंट टाळू शकतं आणि काउन्सिलिंग प्रोसेसला जे काय दरवर्षी होतं वेळेमध्ये सप्टेंबरपर्यंत ऑक्टोबरपर्यंत, तर त्या पिरियडमध्ये कंप्लीट करण्याचा नक्की प्रयत्न करू शकतं। त्याच्यामुळे तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट सगळे आत्ताच तयार करणं आहे। ज्यावेळेस काउन्सिलिंगचा ॲप्लिकेशन फॉर्म वगैरे फिल भरणार तर 0 एररनं तुम्हाला त्या ठिकाणी काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये एंट्री करणे, ज्यामुळे की तुमचं पण लॉस होणार नाही आणि काउन्सिलिंग प्रोसेस जी आहे ती वेळेत नक्की कंप्लीट होऊन जाईल। आता हे झालं की आपली महाराष्ट्र स्टेटची किंवा ऑल इंडिया कोट्याची काउन्सिलिंग किती दिवसामध्ये चालू होऊ शकते त्याबद्दल। आता आपण ह्या नोटीसमध्ये काही इन्फॉर्मेशन आहे त्याची चर्चा करूया। ही नोटीस जर बघितली तुम्ही तर आपली महाराष्ट्र स्टेट किंवा ऑल इंडिया कोट्याची काउन्सिलिंग 10 दिवसामध्ये चालू होणार आहे, याच्याबद्दल आपल्याला एक संकेत देणारी ही नोटीस आहे। तर ही नोटीस जी आहे समजा, तर ही नोटीस जे काय फिजिकल हँडिकॅपचे विद्यार्थी आहेत समजा, जे की MBBS कोर्ससाठी फिजिकल हँडिकॅपमधून ॲडमिशन करायचा विचार करते 2026 साठी, तर त्या मुलांसाठी जे काय गाईडलाईन्स आहेत NMCच्या त्याबद्दल ही नोटीस तुम्हाला बघायला भेटेल। किंवा ज्यावेळेस तुम्ही
ऑफलाईन जाणार आहेत आणि तिथं तुम्हाला जे काही डॉक्युमेंट रिक्वायर्ड आहेत समजा कॅटेगरी वाईज, तर त्या डॉक्युमेंटची लिस्ट तुम्हाला बघायला भेटेल. या ठिकाणी यांनी डॉक्युमेंट दिले. समजा ज्यावेळेस तुम्ही फिजिकली एखाद्या सेंटरवर जाणार आहे हॉस्पिटलला आणि तिथून तुम्ही फिजिकल हँडिकॅपचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून तुमच्याकडे तो बनवून घेणार आहे, तर तुमच्याकडे सगळ्यात अगोदर नीट 2026चा ॲडमिट कार्ड असणं खूप जास्त गरजेचं आहे. असेल तर तुम्हाला MBBS कोर्ससाठी या ठिकाणी एलिजिबल केलं जाणार आहे. नंतर तुमच्याकडे परमनंट UDID जो आहे तो कार्ड असायला हवा, जो की तुमचा कोणत्या डिपार्टमेंटमधून, तर DEPW या डिपार्टमेंटमधून तुमच्याकडे तो बनलेला असायला हवा. त्यानंतर तुमच्याकडे सेल्फ सर्टिफिकेट ॲफिडेविट असायला हवं. या ठिकाणी त्यांनी फॉर्मॅट वगैरे सगळं मेन्शन केलेलं आहे या PDF खाली. ही PDF तुम्हाला हवी असेल तर तुम्ही आमचं टेलिग्राम किंवा व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा, तिथं आम्ही ही PDF तुम्हाला शेअर करू. त्यानंतर सेल्फ सर्टिफिकेशन ॲफिडेविट तुम्हाला अपेंडिक्स Aच्या फॉर्मॅटमध्ये असायला हवं आणि NMCनं जे काय प्रोव्हाइड केलं आपल्याला ह्या PDF ते अपेंडिक्स B to F फॉर्मॅटमध्ये तुमच्याकडे असणं खूप जास्त गरजेचं आहे. नंतर तुम्ही ऑफलाईन व्हिजिट केल्याच्या नंतर जे काय सर्टिफिकेट तुमच्याकडे तयार होणार आहे ना फिजिकल हँडिकॅपमधून, ते जर तुमच्याकडे असेल तरच तुम्हाला या ठिकाणी इलिजिबल केलं जाणार आहे. लक्षात ठेवा, ज्या विद्यार्थ्याकडं आत्ता जे काय मेडिकल काउन्सिलिंग कमिटीनं तुम्हाला काही सेंटर दिले त्यांचा जर डॉक्युमेंट नसेल समजा आणि त्याच्यामार्फत जर तुम्ही काउन्सिलिंग नाही करणार, तर तुम्हाला कुठल्याही प्रकारे PW सीटसाठी इलिजिबल केलं जाणार नाही आहे. तुम्हाला जर PW सीटमधून अलॉटमेंट हवा असेल तर तुम्हाला जे काय सेंटर दिले त्या सेंटरवर जाणं, तिथून तो डॉक्युमेंट बनवणं आणि तो डॉक्युमेंट तुम्हाला ऑनलाईन काउन्सिलिंगमध्ये अपलोड करणं, त्याच्यानंतरच तुम्हाला या ठिकाणी इलिजिबल केलं जाणार आहे. पुन्हा अजून एक गोष्ट यांनी मेन्शन केली की जर तुम्ही एखादं UDID कार्ड फेक किंवा जे एडिट करून अपलोड करणार आहे असं जर MCCला किंवा स्टेट काउन्सिलिंगला समजलं किंवा ऑनलाईन जरी त्यांना नाही समजलं आणि तुम्ही ऑफलाईन ॲडमिशन करायला गेले आणि त्यावेळेस कॉलेजमध्ये तुमचे ऑफलाईन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाले आणि तिथं त्यांना समजलं की तुम्ही 2025चा जो डॉक्युमेंट बनवला होता तोच अपडेट करतात किंवा तुम्ही UDID कार्ड जे आहे ते फेक बनवलं आहे किंवा एडिटेड केलेलं आहे समजा, तर त्या कंडिशनमध्ये तुमचं ॲडमिशन तर कॅन्सल होणारच आहे, पण तुमच्यावर कारवाई पण केली जाणार आहे. त्याच्यामुळे तुमच्याकडे ओरिजिनल डॉक्युमेंट असेल तरच तुम्ही फिजिकल हँडिकॅपमधून काउन्सिलिंग करा, अन्यथा तुम्ही कुठल्याही प्रकारे फिजिकल हँडिकॅपमधून काउन्सिलिंग करू नका. तुम्ही फक्त एक अलॉटमेंट लेटर घेईन आणि मग मी ते दाखवून दुनियाला की मला MBBS सीट अलॉटमेंट झालं होतं, ह्यासाठी जर समजा तुम्ही नॉर्मल जर 5,000 म्हणजे जे काय काउन्सिलिंगची फीस आहे ती पेमेंट करून जर एखादा डॉक्युमेंट एडिट करून अपलोड करतायत, असे कुठल्याही प्रकारे तुम्ही या भानगडीत पडू नका, कारण असे खूप सारे केस समोर येतात. त्याच्यामुळे मी तुम्हाला हे पर्सनली थोडं 2-3 सेकंदाचा टाईम घेऊन शेअर करत आहे. त्यानंतर तुम्ही जे काही यावर्षी फिजिकल हँडिकॅपचा डॉक्युमेंट बनवणार आहे समजा व्हेरीफाय करून ऑफलाईन सेंटरवर जाऊन, तो डॉक्युमेंट तुमचा याच वर्षीसाठी इलिजिबल असणार आहे, तो पुढच्या वर्षी कुठल्याही प्रकारे युजफुल नसणार आहे. किंवा तुम्ही जर मागील वर्षी बनवला असेल तर त्याची डेट चेंज करून किंवा डेटला एडिट करून तुम्ही यावर्षी तो अपलोड करू शकत नाही आहे, कारण तुम्हाला जो मेडिकल ऑफिसर किंवा डॉक्टर आहे तिथून व्हेरिफिकेशन देणारा तो दरवर्षी चेंज होतो. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवू नये. त्याच्यामुळे तुम्ही तो डॉक्युमेंट एडिट करून किंवा हे करून नाही अपलोड करू शकत, कारण बरेच पॅरेंट्स मला मेसेज करतात, कॉल करतात की सर आम्ही 2025ला बनवलं होतं आणि 2026ला आम्हाला रिजेक्ट केलं आहे, तर म्हणजे 2025चं आमचं करेक्ट होतं तेच आम्ही या ठिकाणी जी काय डेट आहे ती डेट एडिट करून अपडेट करू. कारण आम्हाला ऑफलाईन जे फॉर्म भरणारे लोक आहे किंवा ऑफलाईन काउन्सिलरवाले खूप सारे बोलतात की चालतं, काय प्रॉब्लेम नाही, करून टाका समजा. पण मी तुम्हाला हेच सजेस्ट करेल की तुम्ही अशा प्रकारे कोणतीही चूक करू नका, जेणेकरून की फ्युचरमध्ये तुमचा खूप मोठा लॉस होईल. तुमच्याकडे ओरिजिनल असेल, तुम्हाला ओरिजिनल व्हेरीफाय करून दिलं तरच तुम्ही अपलोड करा, नसेल दिलं तर मग तुम्ही तुमच्या स्कोरनुसार अदर कोर्स किंवा मग एक ड्रॉप करून परत नीट देण्याचा निर्णय घेऊ शकता, जो की तुमच्यासाठी सगळ्यात बेस्ट असणार आहे. त्यानंतर यांनी मेन्शन केलं की जर तुम्हाला स्टेट कोट्यामधून 85% अप्लाय करणं असेल तर NMC गाईडलाईननुसार जे काय तुमचं स्टेट काउन्सिलिंग आहे किंवा स्टेट मेडिकल असोसिएशन बोर्ड आहे समजा, तिथून तुम्ही तुमचं सर्टिफिकेट या ठिकाणी क्लेम करू शकतात. आणि या नोटीसमध्ये जे आहे ते NMCच्या ज्या काही गाईडलाईन्स आहेत नॅशनल मेडिकल कमिशनच्या, त्या पूर्णपणे आहेत, त्या तुम्ही थोडक्यात रीड करू शकतात. आणि बाकी या ठिकाणी खाली यांनी फक्त डॉक्युमेंटचे फॉर्मॅट दिले आहे, ते डॉक्युमेंटचे फॉर्मॅट तुम्ही त्या ठिकाणी डाउनलोड करून जे तुमच्यानुसार बसतं समजा तुमच्या डिसॅबिलिटीनुसार तिथे तुम्ही क्लेम करू शकतात. तर ही एक महत्त्वाची नोटीस होती फिजिकल हँडिकॅपची, ती पूर्ण एक्सप्लेन करून मी तुमच्याबरोबर शेअर केली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र स्टेटची काउन्सिलिंग कधी सुरू होणार आहे, त्याचबरोबर तुम्हाला किती तारीख जे आहे ते एक्सपेक्टेड घेऊन चालणं ह्याची पण पूर्ण इन्फॉर्मेशन मी शेअर केली आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत जुळून राहा. त्याचबरोबर येणारी अपडेट तुम्हाला जर अशाच पद्धतीने एक्सप्लेन करून हवे असेल किंवा क्विक अपडेट हवे असेल तर तुम्ही DPT मेडिकल कन्सल्टन्सी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून आमच्यासोबत नक्की जुळून राहा. किंवा तुम्हाला पेड काउन्सिलिंग किंवा पर्सनल गाईडची रिक्वायरमेंट असेल तुम्ही दिलेल्या व्हॉट्सअपवर मेसेज टाका, आम्ही तुम्हाला त्याबद्दल सविस्तर माहिती नक्की शेअर करू.